आरी वर्कचा पहिला दिवस आहे आज. मी तुम्हाला चेन टिच कसं करतात ते सांगणार आहे. त्याचसोबत तुम्हाला कोणतं कापड घ्यायचं आहे ते देखील सांगणार आहे. आणि रिंग कशी बसवतात आणि स्टँड ते देखील सांगणार आहे मी. तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि काही गोष्टी समजल्या नाहीत तर मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला नक्की समजवण्याचा प्रयत्न करेन. तसंच मी तुम्हाला सांगते की बघा, हे जे अस्तर आहे का, मी अस्तरचं कापड घेतलेलं आहे. कारण अस्तरचं कापड घेतल्यावर आपण प्रॅक्टिस करता वेळेस आपल्याला काही अडचण येत नाही आणि आपल्या हाताला आरी वर्क करताना थोडंसं हलकं जाते. त्याच्यामुळे मी आता आपल्याला प्लेन रिंग खाली ठेवायची आहे आणि दुसरी रिंग आहे ती वरती ठेवायची आहे. तर प्लेन रिंग ठेवल्यानंतर आपल्याला अस्तर ठेवून वरून आपल्याला रिंग ठेवायची आहे. जसं दाखवल्याप्रमाणे सेम तुम्ही या पद्धतीने रिंग हे फिटिंग करू शकता. रिंग फिटिंग झाल्यानंतर आपण एक्स्ट्रा कापड असते त्याला टाईट करण्यासाठी हलक्या हलक्या हाताने बाहेरच्या बाजूने वडीत त्याला एकदम टाईट करायचं आहे. आणि आपल्याला आता स्टँडवर ठेवायचं आहे. तर बघू शकता तुम्ही मी रिंग बसवलेली आहे. पीस देखील खूप टाईट आहे. तर आपल्याला आरी वर्क करायला खूप चांगलं जाते. तर बघू शकता हा स्टँड आहे, याच्यावर मी आता ठेवत आहे रिंग. याच्यावर हलक्या हलक्या हाताने आपल्याला पूर्ण राऊंड दाबून घ्यायचं आहे. तर आपल्याला याची नॉट मारून घ्यायची आहे आणि नॉट मारल्यानंतर आपल्याला बाकीचा उरलेला धागा कट करायचा आहे. एक्स्ट्राचा धागा जो आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही मी नॉट बांधलेली आहे. आता दाखवल्याप्रमाणे तुम्हाला जरी थ्रेड धरायचा आहे आणि त्याचप्रमाणे वर्क करायचं आहे. बघू शकता तुम्ही जरी थ्रेड धरण्याची पद्धत कोणत्या बोटाने कशी धरावी हे स्पष्ट दिसत आहे. तुम्ही दाखवल्याप्रमाणे बघा, आपल्याला सरळ सुई ठेवायची आहे. आपली जी निडल आहे वर्कची ती आपल्याला सरळ ठेवायची आहे आणि धागा बाहेर काढायचा आहे. जरी थ्रेड आपल्याला स्टँडच्या खाली ठेवायचा आहे. बघू शकता तुम्ही या पद्धतीने तुम्ही स्टँडच्या खाली ठेवू शकतात. स्टँडच्या खाली ठेवल्याशिवाय आपल्याला वर्क करता येत नाही. म्हणून आपण आरी वर्क स्टँडच्या खाली ठेवा. तर आपण धागा काढून घेतलेला आहे. तर आपल्याला समोरच्या दिशेने वर्क करत जायचं आहे. म्हणून आपण सुई मागे खेचायची नाही. दाखवल्याप्रमाणे बघू शकता. दाखवल्याप्रमाणे प्रॅक्टिस करा, नक्कीच येईल तुम्हाला. काही प्रश्न असतील तर विचारा, कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय समजलं नाही ते. खूप सोपं आहे.
समोरच्या दिशेने टाकायचा आहे. सुई मागे खेचायची नाही. बघू शकता तुम्ही. हे बघा, आपल्याला धागा मागे खेचायचा नाही. समजलं नसेल तर मी पुन्हा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीन, पण तुम्हाला समजलं का नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा, आपल्याला इथं एंड नॉट लावायची आहे, म्हणजे शेवटची गाठ बांधायची आहे. तर बघा, आपले टाके टाकले गेल्यानंतर आपल्याला शेवटचा टाका मोठा काढायचा आहे आणि त्याच टाक्यामधून आपल्याला निडल टाकायचे आहे आणि त्याच टाक्यामधून आपल्याला दुसरा टाका काढायचा आहे. शेवट लॉक करत्या वेळेस आपल्याला धागा मोठा ठेवायचा आहे. बघू शकता तुम्ही. त्याच धाग्यामधून आपल्याला निडल टाकायचे आहे आणि दुसरा फासा काढायचा आहे आपल्याला. तो फासा काढल्यानंतर परत पहिला फासा आपल्याला निडलमध्ये अडकवायचा आहे. दुसऱ्या फाशामधून पहिला फासा आपल्याला निडलमध्ये अडकवून बाहेर काढायचा आहे. हे झालं आपल्याला लॉक. बघू शकता. समजलं नाही तर कमेंट